भगवते रामकृष्णाय। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 37। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। रामकृष्णा प्रभुवरा मजवरती कृपा करा, भवसागरी मजला तारा करुणा करा नमोस्तुते। माणूस श्रीमंत प्रतिष्ठित भार, याची काही न करिता फिकीर, असो कटू अथवा मधुर, ठाकुर वदती सत्य सदा। राजा जतींद्र मोहन ठाकुर एकदा भेटीस आल्यावर, चर्चेत सांगती श्री ठाकुर महत्व त्याग वैराग्याचे। म्हणती करा नामोच्चारण, कितीही तुम्ही रात्रंदिन, बाह्य विषयात गुंतता मन, लाभ तयातून होत नसे। जतींद्र म्हणे ठाकुराला, कसे शक्य हे गृहस्थाला, धर्मराज थोर राजा झाला, एकदा बदला असत्य तो। रामकृष्ण त्याला म्हणती, धर्मराज दयेची मूर्ती, आजन्म करी सत्य उक्ती, असत्योक्तीच स्मरे तुला। नाठवे उदार अंतःकरण, शास्त्रानुसार त्याचे वर्तन, एकदा घडले त्याचे स्मरण, करिसी धिक्कार असो तुला। ख्रिस्तोदास पाल नामक, वृत्तपत्राचा संपादक, जनतेत जयाचा लौकिक, राज दरबारी मान असे। रामकृष्णांच्या दर्शनाला तो आला दक्षिणेश्वराला, मग त्यागाचा विषय निघाला, त्यावर बोले पालबाबू। त्याग आणि विरक्ती गाऊन, देशाचे झाले अधपतन, भारतीय गेले दास बनून, सत्ता आली परक्यांची। आता काहीतरी करून, अज्ञजनांना शिकवून, भौतिक उन्नती देणे करून, कर्तव्य सांप्रत हेच असे। ना तर धर्म धर्म करून, त्याग विवेक प्रतिपादून, अधिक होईल नुकसान, दुर्बळ होतील जनसारे। ज्या परी मी केले कथन, तैसा तुम्ही बोध करून, केले पाहिजे उत्थान अधपतित देशाचे। रामकृष्ण तयाला म्हणती, तू दिसतोसी मंदमती, ज्याची महिमा शास्त्रे गाती, श्रेष्ठ सद्गुण जो आहे। त्या त्यागास वदसी सान, 2 इंग्रजी पाने वाचून, तुझ वाटते जाहले ज्ञान, या संपूर्ण जगताचे। कीटकापेक्षा असे लहान, महान विश्वात तुझे स्थान, कसा धजसी कराया भाषण, जगास साह्य करण्याचे। समर्थ एक असे ईश्वर, जगाचे कल्याण करणार, मानव प्राणी किती क्षुद्र, करावया हित जगताचे। दवाखाने 2
रस्ते बांधणार मानणार हित ते जगताचे असली कर्मे करणे छान परंतु जग केवढे महान समुद्रात जणू पडावा कण अभाव मिटेना जगताचा एक ईश्वरासे महान तोच जगाचे करी पालन प्रथम घेतले पाहिजे जाणून मानवाने ईश्वराला मग तो देतो अधिकार शक्ती संपन्न होतो नर तेव्हा त्याने करावा विचार भले कराया दुसऱ्याचे अहंकार गळुनी जाता करुणामयी जगन्माता कार्य कराया जगा करिता आदेश देई मानवाला रामकृष्णांना कळे यथार्थ कोणात असे किती परमार्थ कोणात भरला असे स्वार्थ जेवी काचेत पदार्थ दिसे महिमा चरण चक्रवर्ती त्याच्या मनात इच्छा होती दिसावी आपुली धार्मिक वृत्ती कीर्तीची चित्ती हाव असे स्वधार्मिकता दाखवावया करीतसे अनेक कारवाया भगवे घालुनी सजवी काया रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये बसावयाला मृगाजीन एक तारी हाती घेऊन पंचवटीत लावी आसन भाव दाखवी भक्ताचा घरास जाता व्याघ्राजीन ठाकुराच्या खोलीस ठेवून महिमा चरण करी गमन रामकृष्ण सांगतीस हास्य मृगचर्म ठेवितो महिमा चरण तयाचे काय असे कारण कोणाचे ते पुसतील जन आदर वाटेल तयां प्रती शास्त्रातील तया प्रत उतारे असती मुखोद्गत तो ते म्हणत असे सतत म्हणूनी आवडे ठाकुरांना उणीवा तयाच्या जाणती उत्तेजन तरीही देती कोणात थोडीही दिसता शक्ती ती वाढविती रामकृष्ण वेदांत चर्चा करीतो सतत त्याचे मर्म कळावे यथार्थ यास्तव त्याला बोध करीत रामकृष्ण दयाघन म्हणती कोरडी चर्चा करून काय उपयोग शास्त्र वाचून मनुष्याने साधना करून प्रथम जाणावे ईश्वराला श्रद्धा असावी श्री गुरुवर जर तुझ गुरु नसे तर ईश्वराची प्रार्थना कर सांगेल मग तो कैसा असे नुसती पुस्तकेच वाचून मिळू शकणार नाही ज्ञान हाटाचा गोंगाट दुरून ऐकू येतो आपणाला प्रवेश करिता बाजारात वस्तू स्पष्ट दिसतात शब्द ऐकू येती समस्त व्यवहार करिता येत असे तेवी ईश्वर दर्शनानंतर ग्रंथाची ही नसे जरूर वेदशास्त्रे पुराणे समग्र अनावश्यक मग होती एकदा केशव चंद्रसेन आला दक्षिणेश्वरा लागून जमिनीस डोके टेकवून रामकृष्णांना नमन करी रामकृष्णांनी ही तयाला परत तैसाच प्रणिपात केला प्राप्त झाली ठाकुराला अर्धबाह्य दशा त्याच क्षणी म्हणती जगज्जननीसी आणि ते सकलकत्तावासी एवढी गर्दी का जमविसी
जणू मी देणार व्याख्यान. व्याख्यान नाही मी देणार, तुझला द्यायचे असेल जर, देई तू तुझ आवडे तर, नाही हे होणार माझ्याने. तशा त्या दिव्य स्थितीत वदन मंडळी झळके स्मित, म्हणती जगन्माते प्रत, मी तर तुझे लेकरू. जगेन खेळेन फिरेन, खाईन पीन झोपेन, या परी क्षुल्लक गोष्टी करीन, व्याख्यान देऊ न शके मी. दिव्य भावोपशमानंतर सामान्य स्थिती आल्यावर, केशवसेनास म्हणती उदार, तुझकडे आलो असताना. वदलास प्रार्थना मंदिरात, उडी घालुनी भक्ती सरितेत, सच्चिदानंद सागरा प्रत, आपण सरळ प्राप्त हो. तव मी पाहिले सज्जात, केशव पत्नी समवेत, अनेक ललना दिसल्या तेथ, वदलो होईल काय यांचे. केशव तुम्ही लोक गृहस्थ, केवी सच्चिदानंदा प्रत, पावाल असे अकस्मात, म्हणूनी गंमत वाटली. मुंगुसा परी तुमची गत, पाषाण बांधिला शेपटी प्रत, ते भिंतीच्या कोनाड्यात, काही घडता दडत असे. परी ते राहू न शके तेथ, पाषाण खाली ओढे त्वरित, कुतरणे भाग भूमी प्रत, तैसी गत तुमची असे. आचराल तुम्ही थोडे ध्यान, परी स्त्री पुत्रांचे वजन, आणि ते तुम्हा खाली ओढून, यात काही शंका नसे. तुम्ही भक्तीत करा स्नान, परंतु खाली येईल मन, पुनरपी करावा लागे प्रयत्न, न लाभे सच्चित अकस्मात. जोवर असते माया जाळ, तोवर माणूस कच्चे नारळ, खोबऱ्यासह कवटी येईल, जाईना देह अहम भाव. परंतु नारळ पक्का होऊन, खोबरे निघे कवटी पासून, देह अहम भाव जाता गळून, आत्मा वेगळा दिसत असे. अहंकार बंधास कारण, सर्व अडचणी निघती तेथून, तो नष्ट करणे कठीण, मी पण जाता जात नसे. जात ठेविला होता लसूण, काढता ते भांडे धुवून, वास जात नाही निघून, त्यापरी असे अहंकार. इंग्रजी शिकलेले काही नर, म्हणतात नाही परमेश्वर, परंतु जिना चढता सत्वर, एक बाबू कोसळला. आरडा ओरड झाली फार, त्वरित बोलविला डॉक्टर. डॉक्टर येण्याच्या अगोदर, ग्रंथ संपला बाबूचा. आणि हे असले बाबू लोक, म्हणती नाही जगन्नायक, सांगत सुटती अविवेक, एकमेकास भेटताची. कोणी माणूस असे सज्जन, ऐसी केवळ कीर्ती ऐकून, तयाची उन्नती व्हावी म्हणून, रामकृष्ण जाती तयाकडे. ईश्वरचंद्र विद्यासागर, एक विद्वान पुरुष थोर, अपार दया गरिबांवर, शिक्षण प्रसार केला तये. तयाचे सद्गुण ऐकून, कराया तयाचे कल्याण, महेंद्रासवे गाडीत बसून,
ठाकूर गेले त्याच्याकडे. ठाकूर म्हणती आजवर नद्या नाले पाहिले फार. आज दृष्टीस पडे सागर विद्यासागर मग बोले. तर मग त्या सागरातून खारट पाणी जावे घेऊन. त्यावर म्हणती रामकृष्ण खारट पाणी नसे इथे. अविद्येचा नसे सागर विद्यासागर नाम थोर. तुम्ही आहात क्षीर समुद्र लवलेश नसे अविद्येचा. विद्यासागर म्हणे काही तुम्ही म्हणा हरकत नाही. ऐसे बोलुनी उगाच राही. त्यावर म्हणती रामकृष्ण तुम्ही न केवळ विद्वान दयार्द्र तुमचे अंतःकरण. हा सत्वजन्य रजोगुण सात्विक कर्म तुमचे असे. दयेने प्रेरित होऊन जे कर्म येतसे घडून. तयात दोष नसतो कण वाईट त्यात काही नसे. हृदयात दया बाळगून शुकदेवादी ज्ञानी महान. ईश्वर ज्ञान द्यावे म्हणून लोक शिक्षेस्तव कर्म करीती. तुम्ही करिता विद्यादान अन्नदान कर्मे छान. निष्काम कर्मे करुनी भगवान लाभतो यात शंका नसे. कर्म करीती कीर्तीसाठी अथवा पुण्य संचया पोटी. त्यांची असे वेगळी गोठी निष्काम कर्म ते नव्हे. त्यातुनी तुम्ही सिद्ध असा विद्यासागर पुसे कसा. ठाकूर म्हणती परियेसा अग्नीत बटाटा सिद्ध होतो. आणि वांगी सिद्ध होती तवती अधिकच मऊ पडती. तशीच आहे तुमची गती दयेने मऊ असा तुम्ही. विद्यासागर म्हणे किती उडीद शिजता टणक होती. ठाकूर म्हणती तुम्हा प्रती उदाहरण ते लागू नसे. जे असती निव्वळ पंडित दया प्रेम नसे जेथ. ते दाठरलेली फळे होत ना कच्ची ना पिकलेली. गिधाडे उंच उडतात सडली प्रेते धुंडाळतात. देवी अविद्यामय भवाप्रत पंडित बसतात चिटकून. दया वैराग्य भक्ती प्रीती विद्या माये मध्ये असती. विद्या अविद्या माया निश्चिती असती दुनियेत ईश्वराच्या. असती वाईट आणि भले सत्सज्जीवासाठी सगळे. तथापि ब्रह्म आहे वेगळे काही स्पर्शू न शकते तया. जसे दीपकाच्या समोर भागवत वाचे कोणी नर. कोणी बनावट कागदपत्र तयार करतात शंका नसे. परंतु दिवालिप्त पाही कशाचाही परिणाम नाही. सुष्टास दुष्टास उजेड देई निर्लिप्त सूर्यनारायण. म्हणाल दुःख पाप अशांती यांची कशी उपपत्ती. हे सर्व लागू जीवाप्रती ब्रह्म निर्लिप्त त्यापासूनी. सर्पमुखात असते विष तो चावताच दुसऱ्यास. तत्काळ मरण पावे माणूस सर्पास होईना विषबाधा. ब्रह्म म्हणजे असे काय सांगण्याची नसे सोय. इतर सर्व उष्टे होय अनुचिष्ट एक ब्रह्म असे.
वेद पुराणे सर्व दर्शने उच्चारिली गेली मुखाने मुखातुनी आली या कारणे पुष्टी झाली सर्व शास्त्रे परंतु ब्रह्माचे मात्र वर्णन होऊ शकेना मुखाकडून यास्तव एकटे ब्रह्म जाण कोणी उष्टे न करू शके विद्यासागर म्हणे छान ब्रह्म उष्टे नसे म्हणून आज ऐकले सुंदर वर्णन नवीनच गोष्ट मी शिकलो रामकृष्ण सांगू लागले एकास होती 2 मुले आचार्याकडे पाठविले विद्याभ्यासास तयांना विद्याभ्यास संपवून मुले ती आली परतून वडील मुलास केला प्रश्न पित्याने परीक्षा पहावया थोरल्यास म्हणाला बाप सांग ब्रह्माचे स्वरूप त्याने वर्णन केले खूप श्लोक म्हटले पटापटा धाकट्याला बोलावून पित्याने केला तोच प्रश्न तयाने केले खाली वदन मौन धरुनी बसला तो त्यावर पिता झाला प्रसन्न म्हणे तुलाच आले कळून कधीही होऊ शकेना वर्णन ब्रह्मवस्तू काय असे ईश्वराला जाणणे पूर्ण हे खचितच आहे कठीण खुशीत गाजरे खाती जन म्हणती जाणिले ईश्वराला साखरेच्या पहाडातून मुंगी एकच कण खाऊन तोंडात धरुनी दुसरा कण विचार करीते मनामध्ये आता पुनरपी येथे येऊन सर्व पहाड घेऊन जाईन क्षुद्र जीव या समान विचार करीतात ईश्वराचा शास्त्रात कशा तऱ्हेने वर्णन तेही टाकीतो सांगून एक आला समुद्र पाहून सांगू लागला दुसऱ्याला केवढा मोठा असे सागर केवढा कल्लोळ लाटा थोर या सारखे करीतात शास्त्र वर्णन ब्रह्मस्वरूपाचे समाधी लाभ येतो घडून तेव्हा होतसे ब्रह्मज्ञान माणूस चूप जातो होऊन सांगता येईना ब्रह्म कसे मिठाची एक बाहुली केली समुद्राची मोजण्या खोली पाण्यात पडता विरघळली कोण खोली सांगणार मग एकाने केला प्रश्न ज्याला जाहले ब्रह्मज्ञान काय तो करीत नाही भाषण त्यावर ठाकूर सांगती आद्य शंकराचार्यांनी लोकास ज्ञान द्यावे म्हणूनी ठेविला होता राखुनी विद्येचा अहम थोडासा कच्चे असते तोवर घृत कडकड आवाज करी सतत कढुनी जेधवा पक्व होत तेधवा कडकड थांबतसे त्यात पुरी पडता फिरुनी कडकड ऐसा येतो ध्वनी जेव्हा पूर्ण होते तळुनी तेव्हा थांबतो आवाज समाधी सिद्ध पुरुष महान जीवास बोध करावा म्हणून जगाचे कराया कल्याण भाषण करीतात जाणावे मधमाशी करीते गुणगुण परंतु फुलावरती बसून जेधवा करीते मधुपान तेव्हा गुणगुण थांबतसे कळशी बुडविता पाण्यात
डुबडुब आवाज असे होत, भरली म्हणजे कळशी समस्त, आवाज बंद होत असे. परंतु पुन्हा कळशीतून दुसरीत ओतताना जीवन, तसाच आवाज होतो फिरून, तैसे भाषण ज्ञानाचे. भोगवासना राहिल्यास ब्रह्मज्ञान होईना त्यास, देह बुद्धी असल्यास मी ब्रह्म म्हणणे बरे नव्हे. विषय त्यागन घडे पूर्ण, अहंकार जाईना मनातून, तयाने धरावा अभिमान, ईश्वराचा मी दास. ज्ञानी करुणी नेती नेती विषय बुद्धी नष्ट करीती, तेव्हा कोठे समर्थ होती ब्रह्मज्ञान मिळवावया. जेवी एक एक पायरी चढून गच्चीवरती करीती गमन, देवी त्यागास अनुसरून ब्रह्मज्ञान प्राप्त करीती. परिजो असो तो विज्ञानी, त्यास प्रत्यक्ष येते दिसुनी. गच्ची झाली ज्या जिनसांनी, त्यांनीच जिना झाला असे. नेती नेती करीत करीत ब्रह्म जे जाहले अवगत, तेची जाहले जीव जगत, सगुण निर्गुण तेची असे. ज्ञानयोग ही असे खरा, भक्तियोग ही आहे बरा. कोणताही मार्ग आचरा, मिळतो आसरा तच्चरणी. पहा जग हे किती विचित्र, केले चंद्र सूर्य नक्षत्र. बरे वाईट पवित्रा पवित्र, शक्ती कमी जास्त कोठे. त्यावर पुसे विद्यासागर, काय कमी जास्त शक्ती दे ईश्वर. तयांना सांगती श्री ठाकूर, सर्वाभूती ईश असे. असूनही तो किडा मुंगीत, तरतमता शक्ती प्रकाशात. एखादा शूर धैर्यवंत, 10 जणांना पुरून उरे. दुसरा कोणी शेळपट, एकाचीच पडता गाठ. पायामध्ये घालुनी शेपुट, दिसे वाट तिकडे पळे. काय म्हणून जन समस्त, तुम्हा प्रति मानितात. तुम्हाला काय फुटलीत, शिंगे तुमच्या डोक्यावरी. इतरांपेक्षा आहे जास्त, दया तुमच्या हृदयात. त्यामुळे लोक मानतात, विद्यासागर तव हासे. पुढे बोलती रामकृष्ण, ईश्वर लाभाचे उपाय म्हणून. कराया त्याचे आकलन, ग्रंथ वाचन करायचे. 10 गीता म्हटल्यावर, तागी तागी होय उच्चार. गीतेचे हे असे सार, त्याग करा ईश्वरासाठी. असो साधू वा संसारी जन, आसक्ती काढुनी मनातून. मानवे केला पाहिजे यत्न, घ्यावया दर्शन ईश्वराचे. मी पण जाता जात नाही, या कारणे विज्ञानी पुरुषही. भक्तीचा आश्रय करुनी राही, म्हणे दास मी ईश्वराचा. समाधी अवस्थेत पूर्ण, जरी मी पण होते विलीन. समाधी उतरता तत्क्षण, पुनरपी हजर होत असे. साधारणांचा अहंकार, नाहीसा नाही होणार. पिंपळ वृक्ष तोडिता अंकुर, पुनरपी फुटतो बुंध्याला. ज्ञान लाभाच्याही नंतर, न कळे कैसा ये अहंकार. जरी स्वप्नात पाहिला व्याघ्र,
जागृतीत छाती धडधडते. अहंकार लावितो जीवास दुःख कष्ट सोसावयास. वासरू येऊनी जन्मास हम्मा हम्मा करू लागे. म्हणूनी कष्टास नाही अंत नांगराला झुंपतात. अंगावर ऊन पाऊस घेत काम करावे लागतसे. हाल अपेष्टा होती बहुत कसाई कत्तल करितात. चामड्यापासूनी बनवितात तासे नगारे ढोल जोडे. तासे नगारे बडवितात तरीही हालास नाही अंत. आतड्यापासूनी काढितात तात लाविती धनुकलीला. मग ते हम्मा करीत नाही तुहू तुहू नाद येई. तेव्हाच कोठे सुटका होई अहंकारात दुःख असे. म्हणावे ईश्वरा तू मालक मी तर तुझा असे सेवक. असा भाव असावा एक करता करविता परमेश्वर. मी माझे हे अज्ञान तू तुझे हे असे ज्ञान. कुटुंब परिवार सत्ता धन सर्व वस्तू ईश्वराच्या. जगात प्राणी जन्म घेई मृत्यूनंतर न राहे काही. येथे कर्म करण्या येई परतुनी जाई स्वस्थाना. खेड्यात असे ज्याचा वास काही काम करावयास. जसा येतसे शहरास काम संपता परततसे. रखवालदार जातो बोलुनी आमुची बाग ही पुष्करिणी. त्यास काढुनी टाकता धनी बागेत शिरणे शक्य नसे. दोन प्रसंगी भगवंताला खचित येते हासावयाला. वैद्य सांगतो जई आईला बाळास बरे करीतो मी. ईश्वर म्हणे मी तारणारा आणि सकळांस मारणारा. वैद्यबुवा तोडतो तारा करता समजुनी स्वतःला. आणि जेधवा बंधू दोन जमीन घेतात विभागून. म्हणे तो तुझा हिस्सा जाण इकडचा हिस्सा माझा असे. ते धवा हासती भगवान ईश्वराचे ब्रह्मांड असून. उगीच म्हणतात अज्ञान माझी तुझी भूमी असे. तर्क चालवुनी ईश्वरा प्रत कोणी नाही जाणू शकत. श्रद्धा भक्तीने होतो प्राप्त श्री भगवंत मनुजाला. रामनामी श्रद्धा ठेवून समुद्र उल्लंघे हनुमान. श्रीराम स्वये भगवान सेतु बांधणे पडे तया. श्रद्धामय असता हृदय पातकाचे नाही भय. सहज ईश्वर लाभ होय भगवान भक्तीचा विषय असे. मग बाबांनी केले गायन गाताची झाले समाधी मग्न. अर्धोन्मिलित झाले नयन आश्चर्य मग्न जन बघती. भानावर मग येता म्हणती एकच ब्रह्म आणि शक्ती. वेदात ज्याला ब्रह्म म्हणती त्यालाच म्हणती महाकाली. निष्क्रिय ऐसा बोध होतो तेव्हा ब्रह्म तयाला म्हणतो. जेव्हा सृष्टी स्थिती लय होतो आद्याशक्ती म्हणतो तदा. ब्रह्मशक्ती असती अभिन्न जेवी दाहिका शक्ती कृशान. एकास मानता होते ज्ञान आपोआप दुसऱ्याचे. अतिप्रेमाची वस्तू म्हणून ईश्वराला संबोधून
आई म्हणतात भक्तजन परम प्रेम जननीचे. अनुराग होईना उत्पन्न तोवर पूजा होम हवन. प्रेममय होता अंतःकरण कर्मकांडाची गरज नसे. जोवर वारा नाही वाहत पंखा लागतो तोपर्यंत एकदा सुटता दक्षिण वात पंख्याची मग जरूर नसे. तुम्ही जे जे करिता कर्म ते सर्व आहे सत्कर्म. परिते असावे निष्काम मी करता हा भाव नको. निष्काम कर्म आचरिता भक्ती प्रेम उपजते चित्ता. प्राप्त करू शके भगवंता साधक निष्काम कर्माने. गर्भार होता सूनबाई सासू काम कमी देई. नवमास भरता एकही करू देईना काम तिला. देवी ईश्वर प्रेम वाढत तो कर्म जाते घटत. कृपा करितो भगवंत देतो दर्शन भक्ताला. निष्काम भावे कर्म करीत चित्त शुद्धी होते त्वरित. उपजते शुद्ध चित्तात प्रेम परमेश्वराचे. जगतावरती उपकार काय करू शकेल नर. करता करविता ईश्वर चंद्र सूर्य त्याने घडविले. आई बापांच्या हृदयात वात्सल्य उत्पन्न केले बहुत. उदार चरित पुरुषात संचार केला दयेचा. जगाचे कराया कल्याण समर्थ एक नारायण. कामना शून्य कर्म करून हित साधितो नर स्वतःचे. आत हिरण्य निधी छपला त्याचा पत्ता नसे तुम्हाला. वरती मातीचा थर बसला दूर केला पाहिजे तो. पाहता येतसे ईश्वरासी भाषण करिता येते त्यासी. आता बोलतो तुमच्यासी त्यापरी त्यासी बोलता ये. हे सहज बदलो गंमत तुम्हास सर्व आहे माहित. जाणीव झाली नाही फक्त तेवढी करुणी देत असे. वरुण राजाच्या भांडारात कितीतरी रत्ने आहेत. परी वरुणाला नसे माहित कोठे काय पडले असे. विद्यासागर म्हणे हासून बोलणारास अडविल कोण. त्यावर म्हणती रामकृष्ण अनेक श्रीमंत असतात. त्यांना पुरते नसते ठाऊक कोण कोठे असती सेवक. मूल्यवान वस्तू अनेक असुनी गावी नसे त्यांच्या. तशी तुमची आहे गत ऐकुनी हासती समस्त. सर्व झाले आनंदित भाषण ऐकुनी बाबांचे. सहास्य म्हणती रामकृष्ण रासमणीच्या बगीचा लागून. एकदा पाय धूळ झाडा आपण रम्य स्थान ते आहे. विद्यासागर वदे आपण येथे आलात स्वतः होऊन. परत भेटी मी देईन रामकृष्ण म्हणती छी छी. माझ्या भेटीसाठी कशाला पंडित वदला आम्हाला. कळू द्या ऐसे का बोलला ठाकूर सांगती विनोदाने. आम्ही भोयांचे डोंगे लहान तुम्ही असा जहाज महान. आम्हास नदी नाल्यातून जाता येतसे स्वच्छंदे. तुम्ही जहाज पडलात रेतीत फसाल कदाचित.
ऐकुनी हासू लागले समस्त विद्यासागर स्मित करी. पुनरपि ठाकुर सांगत तथापि आता या दिवसात जहाज येऊ शकेल तेथ विद्यासागर मग बोले. पावसाळ्याचा मोसम म्हणून जहाजाचेही आगमन शक्य आहे हे ऐकून महेंद्रनाथ मनी म्हणे. नवानुरागाच्या वर्षावात मानापमान नाही टिकत ठाकुर मंडळी समवेत निरोप घेऊनी निघाले. कंदील घेऊनी रस्ता दावित विद्यासागर पुढे चालत बागेत येताच एक गृहस्थ साष्टांग नमी ठाकुरांना. उठुनी उभा राहिल्यावर तयाला ओळखुनी ठाकुर म्हणती बलराम येथवर एवढ्या रात्री आले कसे. बलराम वदला मी येऊन बराच वेळ गेला होऊन भाषणात न यावे विघ्न म्हणून येथेची थांबलो. मग ठाकुर गाडीत बसून दक्षिणेश्वरी करीती गमन जेथे दिसे सत्पात्र सज्जन तेथे जाऊनी बोध करीती. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 37वा अध्याय. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.